आले, छान एन्जॉय केलं. म्हणजे अगदी किल्ल्यावर गेलो तरी पण सगळ्यांना दम लागला, तरी पण सगळेजण आले शेवटच्या टक्क्यापर्यंत वैदेवेली. आणि खरंच सगळे आलात तुम्ही, त्यामुळे मजा आली, खूप एन्जॉय केलं आपण. आणि सगळी जशी काही सोय झाली आम्ही केली ती सगळ्यांनी, तुम्ही म्हणजे सगळ्यांनी कोऑपरेट केलं चांगल्या, कुठली तक्रार नाही कोणी केली. आणि असाच आता आपण ज्ञानेश्वराचा विषय झाला होता की ह्याच गेट टुगेदरला आपण पुढच्या गेट टुगेदरची तारीख पण ठरवून टाकू आणि कुठे घ्यायचं ते साधारण ठरवू, पण तारीख तरी ठरवू असं ठरलं होतं. तर ज्ञानेशदादाला मी सांगेन की तारीख ज्ञानेशदादा तूच सांग त्या दिवशी. आता हे कसं झालं की आपण साधारण 40 जणांचा अंदाज ठेवला होता की 40 जण येतील, साधारण 35 जण आले. त्यात आपण ग्रुपवर टाकलेले फोटो सगळे व्हिडिओ वगैरे जास्ती बाकीच्यांना पण इन्स्पिरेशन मिळेल आणि अजून जास्त चांगला प्रतिसाद मिळेल पुढच्या गेट टुगेदरला, असा एक त्या ठिकाणी म्हणजे असं वाटतंय, मला तरी असं वाटतं की चांगला प्रतिसाद मिळेल. आणि ज्ञानेशदादाला मी सांगतो की तूच आता सांग पुढची तारीख कधी ठरवायची ती. असे खूप खूप आभार. कौस्तुभची बायको मंजू, कृपा, विक्रांत आणि सगळ्या आणि मुकुंद मामा या सगळ्यांनी खूप कष्ट घेतले. केतकी, कौस्तुभची बायको म्हणजे केतकी मला माहीत असलेली, त्यांचे सगळ्यांचे खरंच खूप आभार. आणि काय होतं, एवढी सगळी माणसं असली की आपल्याला जुन्या आठवणी पण येतात की ही लोक असती तर कसं झालं असतं, ती लोक असती तर कसं झालं असतं. काहीच वर्ष झाली आहेत यांना जाऊन, त्यांनाही आनंद झाला असतात. पण काय जसं जसं वय वाढत जातं तसं काय होतं की असलेल्याच आनंद मानतो आपण. आणि हा कार्यक्रम खूप छान झाला. जी माणसं भेटली नव्हती किंवा लग्नाकारणात भेटायची, आपण 5 मिनिटं बोलायचो त्यांच्याशी, तर आता खूप परिचय झाला. उदाहरणार्थ बेलाला नुसतीच पाहिलं होतं पण बेलाशी खूप बोललो. मनोज बरोबर मार्केटमध्ये गेलो, मनोजशी खूप बोलता आलं. खूप सगळ्यांशी छान संवाद झाला. उलटेवा म्हणजे काटे काढूनच टाका, नुसते गरेच ठेवा. आठवड्या पण नको, गोड गोड गरेच राहू देत, कारण आता काटे पोचायचं वय सगळ्यांचं आपलं निघून गेलं. लोकांना आशीर्वाद द्या, गोड गोड बोला आणि असेच कार्यक्रम होत राहू देत. जसं कौस्तुभ म्हणाला तसं मला असं वाटतं आपण